देखा ना राजा साहब, यही होता है। जेब में जरा सा छेद हो जाए ना तो सिक्कों से पहले रिश्ते गिर जाते हैं। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्रांनो आपल्याला जिथे सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपली इथं ॲड करून घ्यायचा। तर तो इथं ॲड केल्यानंतर त्याची जी लेअर आहे ती आपल्याला 15 सेकंद किंवा 20 सेकंद एवढी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो। आणि त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला ते येऊन जायचं, परत ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये जायचं, परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवालीचा व्हिडिओ दिला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा। तर ॲड इथं झाल्यानंतर आपल्या सर्वात आधी ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट इथं करून घ्यायचा। तर इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथं काय यायचं बघा मित्रांनो, तर बिटनुसार इमेज जो असतो तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्याला बिट 2 वरती इथं जे ते येऊन जायचं आहे, तर बिट 2 वरती इथं येऊन जावा। तर बिट 2 वरती आल्यानंतर इथे इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करा, परत नंतर आपल्या बिट 3 वरती येऊन इथे स्प्लिट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एंडला येऊन आपल्याला ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका। तर डिलीट केल्यानंतर आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथं प्लस की द्या स्टार्टिंगला, त्यानंतर त्याच्या एंडला जिथं आपल्याला येऊन की द्यायचे आणि त्यानंतर हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे आपल्या इथं झूम जो इथं असेल तो इथं तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला हवं तेवढं इथं झूम करा मित्रांनो, म्हणजे आपला जो इमेजला जो अशा प्रकारचा एक इफेक्ट इथं लागून झाला मित्रांनो। तर मित्रांनो आता आपल्या इथं जेवढं काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपलं ॲनिमेशन काही इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती इथे क्लिक करायचं, त्यानंतर आपल्याला ॲनिमेशन यामध्ये येऊन जायचं आहे, त्यानंतर इनमध्ये येऊन फेड इन द्यायचं आहे। फेड इन दिल्यानंतर आपल्याला परत आता सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्या कॉममध्ये येऊन स्टेच अँड डिसॉर्ट हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत थर्ड इमेजवरती येऊन जायचे, थर्ड इमेजवरती इथं आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्याला इनमध्ये येऊन टर्ब्युलन्स द्यायचा, परत आउटमध्ये येऊन आपल्याला फेड आउट जो तो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाकायचा आहे। तो जो इथं दिल्यानंतर आपल्या परत सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं, केल्यानंतर आपल्याला आता फिल्टर्समध्ये इथं येऊन जायचं आहे। तर फिल्टर्समध्ये इथं आल्यानंतर आता आपल्याला तिथे काय करायचं आहे, फिल्टर्समध्ये आल्यानंतर फीचरमध्येच आपला तो जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल बघा मित्रांनो। तर अशा प्रकारचा रोम वॅकी अशा प्रकारचा जो तो एक हाय मित्रांनो इफेक्ट तो इथं अप्लाय करून टाका। फिल्टर जो असेल तो इथं देऊन टाका, तो फिल्टर रोमी वॅकी हा फिल्टर अप्लाय करायच्यानंतर खालच्या जो हाय मित्रांनो लाईन दिसत आहे ब्लू कलरची ती एकदम अशा प्रकारे 100% करा आणि इथं स्टार्टिंगला एक प्लस की द्या आणि इथं 100 करा आणि परत आपल्याला त्या इमेज एंडला येऊन इथं एक प्लस की देऊन परत इथं 100 आपल्याला करायचे आणि त्यानंतर इथं राईटवरती इथं क्लिक करायचं, म्हणजे आपला जो इथं फिल्टर आहे तो इथं लागून जाईल। तर लागून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथं काही इफेक्ट जे असेल तिथे द्यायचे, तर ते देण्यासाठी आपलं स्वतः येऊन आपल्या परत जिथे काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट यामध्ये आपल्याला येऊन जायचं, परत लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर आता आपल्याला एक हॅलो अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करायचा इथे आणि इथं फक्त जे ते नंतर काय करायचं 1 सेकंदापर्यंत ॲडजस्टमेंट जे असेल तिथं करायचे। परत आपल्या ह्याचं जे ते डुप्लिकेट इथं करायचं आहे, डुप्लिकेट इथं केल्यानंतर आपल्याला परत जे ते 2 सेकंदावरती येऊन इथं अप्लाय करायचं आहे, परत त्याचं डुप्लिकेट जे ते इथं करायचं आहे, डुप्लिकेट केल्यानंतर परत आपल्या इथं 4 सेकंदावरती येऊन इथं अशा प्रकारे लावायचं आहे मित्र। तर अशा प्रकारे तुम्ही इथं लावून घ्या हॅलो इफेक्ट। तर मी आता ऑलरेडी इथं लावलेली, तर आता त्यानंतर आपल्याला जे इथं परत काय करायचं सुरुवातीला त्याच्या येऊन जायचे आणि त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन जायचे, परत डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा त्या इमेजपुरती तर ॲडजस्ट वगैरे त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या। केल्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचे, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपलं ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन व्हाईट बोर्ड हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेजपुरती काय करायचे ॲडजस्टमेंट त्याची जे असेल ते आपल्याला 2 सेकंदापर्यंत तिथे करून घ्यायचे।
आणि त्यानंतर परत आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं, परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. त्यानंतर ब्लॅक नॉईज हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आणि त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती त्या इमेजपुरती इथं करून जिथे आपल्याला अशा प्रकारे इथं घ्यायची आहे मित्रांनो. तर इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथे परत काय यायचं आहे, सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. त्यानंतर कॉलेजन स्पार्क हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं करायचे. परत नंतर आपल्याला थर्ड इमेजवरती येऊन जायचे. थर्ड इमेजवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. परत ग्लिचच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला क्रोमॅटिक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट वगैरे एंडपर्यंत करा. परत ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची इंटेन्सिटी जी असेल ती 52 इथं ठेवा. आणि परत नंतर जे आपल्याला काय करायचं आहे त्याच इमेजच्या सुरुवातीला इथं येऊन जायचं आहे. आणि परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला नाईट क्लब यामध्ये येऊन ब्लॅक फ्लॅश 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आणि एंडपर्यंत त्याची ॲडजस्टमेंट करा. परत ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची इंटेन्सिटी जी असते ती 10 इथं ठेवून द्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर परत तर मित्र त्यानंतर परत आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत आपल्याला फोटोजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा इमेज टेक्स्ट दिला असेल मित्रांनो एक पेन दिला आहे तर तो पेन जिथं ॲड करून त्याची ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत तिथं अशा प्रकारे करा. त्यानंतर तुम्हाला त्याची हाईट तिथं तुम्ही ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करा. आणि केल्यानंतर मित्रांनो आता आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला आहे. तर ओके, तर मित्र अशा प्रकारे जो आपला इथे व्हिडिओ होतो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ होतो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी तर सुरुवात होऊन झाली मित्र. तर मित्र ओके, तर मित्र आपल्या जे त्याचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.